आणि इतकी वर्ष झाले त्या सिटिंग पोश्चरमुळे मला मणक्याचा आजार म्हणजे बेडवर किंवा मी गेलो तर परत लवकर खाली उतरता येत नव्हतं आणि इट वॉज व्हेरी पेनफुल. तर मग मी ऑर्थोपेडिककडे गेलो तर मला एकंदरीत ती ट्रीटमेंट पण घेतली. एक इनिशियली मला बरं पण वाटलं आणि मला तर इनिशियली 1-2 सेशन्स नंतर थोडासा स्ट्रेस वाटत होता, पण मला हे कळालं की दिस इज अ मेकॅनिकल. हाय, माय नेम इज श्रीनिवास धांडे. मी 51 वर्षाचा IT प्रोफेशनल आहे. माझ्या बऱ्याचशा जे माझे डेस्क जॉब आहेत त्याच्यामुळे काय माझं सिटिंग पोश्चर जे आहे ते व्यवस्थित नव्हतं आणि इतकी वर्ष झाले त्या सिटिंग पोश्चरमुळे मला मणक्याचा आजार म्हणजे ॲक्च्युली सायटिकाचा प्रॉब्लेम चालू झाला. त्याच्यामुळे मला एक अर्ध्या तासाच्या वर बसणं जमत नव्हतं किंवा बेडवर किंवा मी गेलो तर परत लवकर खाली उतरता येत नव्हतं आणि इट वॉज व्हेरी पेनफुल. तर मग मी ऑर्थोपेडिककडे गेलो तर मला एकंदरीत ती ट्रीटमेंट पण घेतली. एक इनिशियली मला बरं पण वाटलं, पण मला हे कळालं की दिस इज अ मेकॅनिकल इश्यू. MRI केल्यावर आढळलं की L4 आणि L5चा गॅप कमी असल्यामुळे नर्व पिंच होते, त्याच्यामुळे सायटिकाचा प्रॉब्लेम. तर म्हटलं मग जर इफ इट इज अ मेकॅनिकल इश्यू इट कॅनॉट बी रिझॉल्व्ह विथ द पेन किलर्स म्हणा किंवा स्टेरॉइड इंजेक्शन्स म्हणा ऑर अल्टिमेटली सर्जरी, ती मला टाळायची होती. तर मग मी सहज आपलं सर्च केलं की व्हॉट इज द बेस्ट अल्टरनेटिव्ह फिजिओथेरपी नंतर दॅट विल हेल्प आपला जो स्पाईन आहे तो जो गॅप आहे तो वाढेल. तर मग मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल कळालं. मी आलो आणि आय थिंक दिस इज द राईट प्लेस. का इथे आपल्याला पेन किलरची याची काही जरूरत नाही. दे ट्रीट मेकॅनिकल इश्यू विथ the mechanical computerized machines that will help you to extend the gap. आणि आता ट्रीटमेंट नंतर मला एकदम छान वाटतंय. आय एम रिअली फ्री. आय कॅन वॉक अँड सिट फॉर प्रोलॉंग पिरियड. सो आय फील दिस इज द बेस्ट ट्रीटमेंट इफ यू वॉन्ट टू अवॉइड द कॉम्प्लिकेशन्स लाईक सर्जरी अँड ऑल. यू शुड मस्ट ट्राय दिस. आणि याचे फायदे तुम्हाला एक 4 ते 5 सेशन मध्येच कळायला लागतील इम्प्रूव्हमेंट. आणि मला तर इनिशियली 1-2 सेशन्स नंतर थोडासा स्ट्रेस वाटत होता, पण इमिजिएटली काही नंतरच्या सेशन्स मध्ये इतका रिलीफ आला एव्हरी डे की मला आता सांगता येत नाही शब्दाने, पण आय एम हॅपी पर्सन. अँड थँक्यू एव्हरीवन. थँक्यू मंगेश सर. थँक्यू ट्रीटमेंट टीम. ॲक्च्युली दे आर व्हेरी फ्रेंडली. आणि हे ट्रीटमेंट सेंटर औंधमध्ये आहे विच इज व्हेरी नियर टू मी. मी माणेरला राहतो. आय रिअली रिकमेंड दिस टू एनीवन हू इज सफरिंग फ्रॉम एनी स्पायनल कॉर्ड रिलेटेड इश्यूज अँड गिव्ह इट अ ट्राय.